शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन करण्यावरती रविकांत तुपकर ठाम आहेत। या आंदोलनासाठी रविकांत तुपकरांचे कार्यकर्ते आणि शेतकरी खालापूर इथे जमले आणि थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने ते कूच करणार आहेत। याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि मुंबईच्या दिशेने जाणारा आंदोलन खालापूरलाच अडवलं जाण्याची शक्यता आहे। या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आता शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन आहेत ते खालापूर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पोलिसांच्या माध्यमातून आहे ते बुलढाण्यामध्ये ज्या बुलढाण्यात 200 गाड्या निघणार होत्या त्या अडवण्यात आल्या होत्या, मात्र अनेक शेतकरी आहेत ते गनिमी काव्याने आहेत ते पोहोचले आहेत। मी सध्या खालापूर या ठिकाणी आहे आणि खालापूरच्या या ठिकाणच्या एका मंदिरामध्ये आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना घेऊन रविकांत तुपकर पोहोचले आहेत। मात्र या ठिकाणाहून त्यांना मुंबईमध्ये जाऊन देणार नाहीत अशा प्रकारची भूमिका ही घेतली जाणार असल्याचं दिसून येत आहे। त्यासाठी आता मोठ्या प्रमाणामध्ये रायगड पोलिसांनी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तुम्ही बघा की दंगल नियंत्रित पथक सुद्धा मागवण्यात आलेलं आहे। 4 ते 5 गाड्या मागवण्यात आलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी हे शेतकरी आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर थांबलेले आहेत त्या ठिकाणी आहे ते हा मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे। आणि आता आपण पाहतो की थोड्या वेळामध्ये आहे ते रविकांत तुपकर या ठिकाणाहून जाण्याचा प्रयत्न करणार आहेत। मात्र पोलिसांचा बंदोबस्त पाहता, सरकारची भूमिका पाहता या ठिकाणी रविकांत तुपकर यांना खालापूर याच मंदिरामध्ये आहे ते अडवून ठेवण्याची भूमिका एकंदरीतच दिसून येत आहे। त्यामुळे जर पोलिसांनी आम्हाला अडवलं तर या ठिकाणी संघर्ष होईल अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, खालापूर, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।